नमस्कार सर्वांना, मी गौरी स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर खूप दिवस झाले ब्लॉग येत नव्हते आणि आत्ता मी ब्लॉग शूट करते कारण की आम्ही चाललो आहोत उज्जैनला महाकाल दर्शनासाठी. तर बघा इथे बॅगा वगैरे पॅक आहेत आमच्या. आम्ही काही जास्त सामान वगैरे घेऊन जात नाही का तर सामान घ्यायला दोघेच आहे, जास्त लोक नाही आहे. त्यामुळे 2 बॅगामध्ये होईल तेवढंच ॲडजस्टमेंट करून घेऊन जातो. 3 दिवसासाठी आम्ही उज्जैन ट्रिपसाठी निघालेलो आहोत. तर आम्हाला इथून अशोकनगरमधून ट्रेन आहे आता गुणासाठी. गुणातून 12 वाजता आहे उज्जैनसाठी ट्रेन. तर बघा कसे कसे जातोय, काय काय करतोय ते ब्लॉग कंटिन्यू करा. बघा तर आम्ही आलेलो आहोत गुणा रेल्वे स्टेशनला. आता रात्रीचे 12 वाजलेले आहेत आणि आमची ट्रेन येत आहे 5 मिनिटात. ट्रेन टायमिंगवरती आहे त्यामुळे काही जास्त वेटिंग करावं लागलं नाही. आमची सकाळी पहाटे 5 वाजता ट्रेन उज्जैनमध्ये पोहोचली. त्यानंतर आम्ही हॉटेलवरती गेलो, फ्रेश वगैरे झालो आणि त्यानंतर मंदिराकडे रवाना झालो. गुड मॉर्निंग सर्वांना. तर मी निघालेलो आहोत मंदिराकडे आणि सकाळचे आता 6 वाजलेले आहेत आणि वातावरण खूप छान आहे आणि सकाळ सकाळी मंदिरात जाण्याचा हा वेगळाच अनुभव असतो. मग आम्ही तिथे प्रसाद वगैरे घेतला, फुले वगैरे घेतली आणि तिथून आम्ही मंदिराकडे निघालो. पुढे गेल्यानंतर आम्ही यांच्यासाठी एक टी-शर्ट घेतला महाकाल नावाचा आणि त्यानंतर महाकालचा टीका लावून आम्ही मंदिराकडे निघालो. काल विकराल शंभो, जीवन हो या मृत्यु दोनों ही तुम हो, जन्मों जन्मांतर की लड़ियां ये कड़ियां, हर योनि हर जीवन रखवाल तुम हो. जय काल महाकाल, जय काल महाकाल, जय काल महाकाल, जय काल महाकाल, जय काल महाकाल विकराल शंभो, जीवन हो या मृत्यु दोनों ही तुम हो, जन्मों जन्मांतर की लड़ियां ये कड़ियां, हर योनि हर जीवन रखवाल तुम हो. जय काल महाकाल, जय काल महाकाल, ओ जय काल महाकाल, जय काल महाकाल, जय काल महाकाल. आम्ही दर्शन करून बाहेर आलेलो आहोत आणि आता वाजलेले आहेत 8. आम्ही सकाळी 6 वाजता गेलो होतो, 8 वाजता बाहेर आलो आणि आमचं दर्शन वगैरे व्यवस्थित झालेलं आहे आणि आता आम्ही महाकाल लोक पाहण्यासाठी बाहेर आलेलो आहोत. तर तुम्हाला पण दाखवते कसा आहे हा महाकाल लोक. तर तुम्हाला कसं वाटलं, दर्शन वगैरे झालं का व्यवस्थित सगळं ते सांगा. हो, दर्शन झालं छान. 1 तास लागला लाईनमध्ये, पण दर्शन छान झालं. खूप प्रसन्न वाटतं मंदिरामध्ये आणि आता आम्ही मंदिराच्या बाहेर महाकाल लोक म्हणून एक नगरी आहे तिथे फिरत आहे. बघा तुम्ही ब्लॉगमध्ये कळेल तुम्हाला. तर ब्लॉग कंटिन्यू करा मग तुम्हाला समजेल. मंदिराच्या बाहेर आलं कीच महाकाल लोक चालू होतो आणि हे खूप मोठा एरिया आहे आणि बघण्यासाठी पण 1 तास तरी मिनिमम लागतोच. आणि तिथे वेगवेगळे महाकालचे रूपं आहेत, वेगवेगळ्या गणपतीच्या मूर्ती आहेत आणि 2 वर्षापूर्वी याचं उद्घाटन झालं होतं आणि उद्घाटनासाठी माननीय मोदीजी आले होते आणि खूप छान आणि सुंदर आणि रम्य वाटणारा हा महाकाल लोक आहे. आणि सकाळी तर छानच वाटत होतं. आम्ही लवकर गेलो होतो ना, त्यामुळे तर मस्त वाटत होतं.
आम्ही निघालो ओंकारेश्वर दर्शनासाठी आणि आम्ही सकाळी तिथून 10 वाजता निघालो होतो आणि दुपारी 2 वाजेपर्यंत ओंकारेश्वरला पोहोचलो. आणि तुम्ही ही व्हिडिओमध्ये पाहताय ती नर्मदा नदी आहे. तर ओंकारेश्वर नर्मदा नदीकाठी आहे. तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये कळेलच. तर बघा, ब्लॉग कंटिन्यू करा, मग तुम्हाला समजेल. आत्ता आम्ही पोचलो इंदोरमध्ये आणि इंदोरमध्ये 8 वाजता पोचलो आम्ही. त्याच्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे होऊन आता जेवण करायसाठी निघालो आहे. ओंकारेश्वरला आम्ही निघालो होतो 5 वाजता. ते ट्रॅव्हल्स पोचले 8 वाजता. तिथे फ्रेश वगैरे होऊन आता 9 वाजले तिथं जेवण करायसाठी निघालेला. करा ब्लॉग कंटिन्यू मला सांगतो. आलो आहे आम्ही आता रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्यासाठी. खूप भूक लागली दुपारी. चांगलं जेवण झालं आणि आता रेस्टॉरंट खूप चांगलं आहे. बघूया आता कसं आहे टेस्ट. फर्स्ट टाईम जेवण करण्यासाठी त्यामुळे कळेल आता. हा व्लॉग मी इथेच एंड करते. तर भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. तुम्हाला व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. बाय.